नमस्कार मंडळी. महाराष्ट्रात 50,000 योजना दूत निवडण्यासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम राबविण्यात येणार आहे मित्रांनो. होय मित्रांनो, याची पुढील डिटेल माहिती आपण सविस्तर जाणून घेऊया. चला तर व्हिडिओ सुरू करूया. याबाबतची कार्यपद्धती पुढे नमूद केल्याप्रमाणे असेल. याचं उद्दिष्ट काय आहे मित्रांनो ते जाणून घेऊया. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसिद्धी करणे व त्याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविणे याकरिता मुख्यमंत्री योजना दूत थेट ग्रामस्थांपर्यंत नेमणे. म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना, विविध कार्यक्रम, विविध प्रसिद्धी तसेच प्रत्येक योजनेचा लाभ हा ग्रामस्थांपर्यंत व प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविणे यासाठी योजना दूताची नेमणूक करण्यात येत आहे मित्रांनो. आता कार्यक्रमाची ठळक रूपरेषा बघूया. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम राबविला जाणार आहे. राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याकरिता मुख्यमंत्री योजना दूत नेमले जातील. ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी एक योजना दूत याप्रमाणे एकूण 50,000 योजना दूतांची निवड करण्यात येईल. मुख्यमंत्री योजना दूतास प्रत्येकी 10,000 रुपये प्रति महिना मानधन ठेवण्यात आलेलं आहे. प्रवास खर्च व सर्व भत्ते समाविष्ट असेल याच्यातच. निवड झालेल्या मुख्यमंत्री योजना दूतासोबत 6 महिन्याचा करार केला जाईल. बघा मित्रांनो, हा जो करार आहे फक्त 6 महिन्याचा असून यात 10,000 रुपये प्रति मानधन देण्यात येत आहे. मुख्यमंत्री योजना दूताच्या निवडीसाठी पात्रतेचे निकष. आता मुख्यमंत्री योजना दूताचे वय हे 18 ते 35 वयोगटातील उमेदवार असावा. शैक्षणिक अर्हता. शैक्षणिक अर्हतेसाठी कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर असणे आवश्यक आहे. संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराचे मोबाईल असणे आवश्यक आहे. उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे आधार कार्ड असावे व त्यांच्या नावाचे बँक खाते आधार कार्ड असावे. आता योजना दूत निवडणीसाठी उमेदवाराने कोणते कागदपत्र सादर करायचे ते बघून घेऊया. विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी केलेल्या ऑनलाईन अर्ज, त्यासोबत आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुरावा दाखल कागदपत्रे म्हणजे प्रमाणपत्रे इत्यादी, अधिवासाचा दाखला, वैयक्तिक बँक खात्याचा तपशील, पासपोर्ट साईज फोटो, हमीपत्र म्हणजे ते ऑनलाईन प्रमाणे हमीपत्र आपल्याला देण्याचे आवश्यक आहे मित्रांनो. आता बघा मित्रांनो, या योजना दूतांची नेमणूक कशा प्रकारे होणार आहे तर उमेदवाराच्या नोंदणीची व प्राप्त अर्जाच्या छाननी प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनालय याद्वारे नियुक्ती करण्यात आलेल्या बाह्य संस्थांमार्फत ऑनलाईनरित्या पूर्ण करण्यात येईल. म्हणजे ऑनलाईनरित्या याची निवड प्रक्रिया होणार आहे मित्रांनो. सदरची छाननी पूर्वोक्त परिच्छेदात नमूद केलेल्या पात्रतेच्या निकषानुसार करण्यात येईल. ऑनलाईनरित्या प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल. आणि जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व माहिती जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधी यांच्या समन्वयाने प्राप्त अर्जाशी संबंधित उमेदवाराच्या कागदपत्राची तपासणी करतील. तपासणी केल्यानंतर प्रत्येक उमेदवाराबरोबर 6 महिन्याचा करार केला जाईल. कराराचा कालावधी कोणत्याही परिस्थितीत वाढविला जाणार नाही. जिल्हा माहिती अधिकारी वरील प्रमाणे शासकीय योजनांच्या माहिती संदर्भात पात्र उमेदवारांना समुपदेशन व निर्देशन करतील. जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधी यांच्या समन्वयाने संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी एक याप्रमाणे उमेदवाराची योजना दूत निवडण्यात येईल. आता बघा मित्रांनो, जे योजना दूत आहेत त्यांना कोणते कोणते काम करावायचे आहे. निवड झालेल्या योजना दूतांनी करावयाची कामे. योजना दूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेतील. प्रशिक्षित योजना दूतांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे त्यांच्याबरोबर बंधनकारक राहील. योजना दूत राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्राम पातळीवरील यंत्रणांशी समन्वय करून
शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करतील. योजना दूत दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा विहित नमुन्यातील अहवाल तयार करून तो ऑनलाईन अपलोड करतील. योजना दूत त्यांच्या सोपविलेल्या जबाबदारीच्या स्वतःच्या स्वार्थासाठी नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाही. तसेच ते गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करणार नाही. योजना दूत हे करत असलेल्या निर्देशनात असलेल्या त्यांच्यासोबत करण्यात आलेल्या करार संपुष्टात आणण्यात येऊन त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल. बघा मित्रांनो, जर योजना दूत हा त्यांचे काम व्यवस्थितरित्या पार पाडत नसेल तर त्यांना जबाबदारीतून मुक्तसुद्धा करतील. ती योजना दूत अधिकृतरित्या गैरहजर राहिल्यास व जबाबदारी सोडून गेल्यास त्यांना मानधन अनुज्ञेय राहणार नाही. म्हणजे योजना दूताने जर आपलं काम व्यवस्थितपणे केले नाही तर त्याला मानधनसुद्धा मिळणार नाही आणि त्यांना या जबाबदारीतून मुक्तसुद्धा करण्यात येणार. तर या योजना दूताची पूर्ण डिटेल माहिती मी तुम्हाला सांगितली आहे मित्रांनो. तर हा PDF मी तुम्हाला खालीलप्रमाणे आपल्या लिंकवर देऊन देणार आहे मित्रांनो. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही हा PDF डाउनलोड करून घेऊ शकता आणि लवकरात लवकर फॉर्म भरून तुम्ही सबमिट करू शकता. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा.